वाल्मिक कराड प्रकरणामध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना पाहायला मिळतात। या सगळ्यामध्ये आतापर्यंत केवळ एक ताई ज्या होत्या त्या ऍक्टिव्ह होत्या, त्या म्हणजे अंजली ताई। त्यानंतर आता मात्र तृप्ती ताई सुद्धा या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले आणि वेगवेगळे खुलासे करताना आपल्याला पाहायला मिळतात। माझ्याबरोबर अर्थातच भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई आहेत। आज अतिशय खळबळजनक असा एक नवीन गौप्यस्फोट त्या समोर सगळ्यांसमोर त्यांनी मांडलेला पाहायला मिळतोय, कारण 26 पोलीस अधिकाऱ्यांची नावच चक्क त्यांनी जाहीर केली। त्यांच्या पदांसकट ही नावं जाहीर करण्यात आली आहेत, जे सगळेच पोलीस अधिकारी धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील या सगळ्यांच्या जवळचे निकटवर्तीय आहेत। अशा पद्धतीचा जो आहे तो खुलासा त्यांनी केला। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे थेट त्यांच्याच कडून जाणून घेणार आहोत। ताई, काय वाटतंय, हे सगळी जी नावं तुम्ही जाहीर केली, वेगवेगळ्या पद्धतीची माहिती रोज तुमच्याकडे येते, काय नेमकं हे प्रकरण चालू आहे? संतोष देशमुखांची हत्या झाली, खंडणीचं प्रकरण बाहेर आलं आणि आपण बघितलं तर हे दोन्ही गुन्हे जे आहेत ते बीड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत आणि बीड जिल्ह्यातला जो काही गुंडाराज आहे, वेगवेगळ्या केसेस बाहेर येत आहेत, अमाप संपत्ती कशी कराडांनी माया गोळा केली आहे ते सगळं बाहेर येते। अनेक जे काही तरुण मुलं आहेत ती गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेली आहेत। हे सगळं बाहेर येत असतानाच आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये नवीन एसपींची तर नियुक्ती झाली, परंतु अजूनही वाल्मिक कराडच्या जवळचे नजीकचे किंवा त्यांच्या मर्जीतले काही अधिकारी आहेत जे अनेक बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत। त्यामुळे मग अनेक वेगवेगळे जेव्हा अशा पद्धतीचे गुन्हे बाहेर येतात, आता आपण बघितलं की महादेव मुंडेंचं प्रकरण आलं, आज भोंडवेंचं जे आहे ते प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि वेगवेगळी प्रकरणं जेव्हा मग बाहेर येतात आणि ती बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला येतात, तेव्हा बीडच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आत्तापर्यंत जे आहे ते वाल्मिक कराड जे आहे ते आपण बघितलं की धनंजय मुंडे उजवे हात म्हणून काम करत होते। धनंजय मुंडेंचे उजवे हात म्हणून काम करत असताना अनेक अधिकार जे आहेत ते त्यांच्याकडे होते आणि बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक ठिकाणाहून मर्जीने बीडमध्ये आणलेलं आहे। अनेक वर्षांपासून, अगदी 3 वर्षांच्या नंतर एखादी बदली जरी झाली तर 5-6 महिने वेगळीकडे पाठवायचं आणि त्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना परत आहे तिथंच जे आहे ते आणायचं। अशा पद्धतीचे जे आहेत ते मर्जीतले बरेच अधिकारी आणि कर्मचारी हे बीड जिल्ह्यात आहेत आणि मग हे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असताना ज्या नवनवीन केसेस बाहेर येत आहेत, जे नवीन खुलासे बाहेर येत आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांच्या टोळीचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे, गुंडा राज संपणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात पहिला गृहमंत्र्यांनी काय करायचं तर गृहमंत्र्यांनी त्याच्या मर्जीतले किंवा नजीकचे जे कोणी पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांची तातडीनं बदली होणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी काही नावं देणं गरजेचं होतं जी खरोखरच त्यांच्या जवळची, नजीकची आहेत, त्यांच्याशी संबंधित आहेत आणि म्हणूनच त्या जिल्ह्यातल्या जे काही अंबेजोगाई पोलीस स्टेशन असेल, केज पोलीस स्टेशन असेल, परळी पोलीस स्टेशन आहे, धारूर पोलीस स्टेशन आहे, अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जे नजीकचे किंवा त्याचे आपण कराड समर्थक पोलीस असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, अशा पोलिसांची यादी जी आहे ती तिथला गुंडाराज संपवण्यासाठी जाहीर केलेली आणि त्यासाठी मी गृहमंत्री आणि तिथले आत्ताचे जे पालकमंत्री म्हणजे अजितदादा पवार यांना मी आपल्या माध्यमातून हीच विनंती करेन की आम्ही ही नावं सांगतोय म्हणून नाही, तर ही नावं जी आहेत पोलिसांची याच्या बाबतीत आपण सखोल चौकशी करा। त्यांचे 6 महिने वर्षातले जे काय ते CDR काढा। याच्या आधी जे काही तपास आहेत ते काही तपास केले गेले किंवा का नाही केले गेले, वाल्मिक कराडचा काही ठिकाणी दबाव होता का किंवा नाही होता, हे सगळं तपासून तुम्ही तातडीनं या सगळ्या अधिकाऱ्यांची जर बदली दुसऱ्या जिल्ह्यात केली तर मला वाटतंय की बीडमध्ये जे काही प्रकार उघडकीस येत आहेत किंवा जी काही प्रकरणं आता खंडणीचं प्रकरण असेल किंवा संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरण असेल, हे याचा जर खरोखरच छडा लावायचा असेल तर वाल्मिक कराडच्या नजीकचे पोलीस जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या बाहेर जाणं गरजेचं आहे। तर या सगळ्या प्रकरणात आपण बघतोय की हे सगळेच जे आरोपी आहेत या प्रकरणांमधले, दोन्ही खंडणी असेल किंवा खुनाचा गुन्हा असेल, या प्रकरणातले सगळेच आरोपी हे सराईत आहेत आणि यांच्यावर या आधी सुद्धा खूप मोठमोठे गुन्हे आहेत आणि केसमध्ये खरं तर जास्त गुन्हे आहेत आणि केसमधल्याच पोलिसांची नावं चक्क तुमच्या यादीत खूप जास्त आहे। खरं तर केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे, आपण बघितलंय। केज पोलीस स्टेशनमध्ये आपण वाल्मिक कराडला कशी ट्रीटमेंट मिळत होती हे अनेक दिवस आपण बघितलं आणि केज पोलीस स्टेशन असो किंवा परळी पोलीस स्टेशन असो किंवा जवळच अंबेजोगाई पोलीस स्टेशन आहे, या सगळ्याच
सगळ्याच संबंधित अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची नावं बाहेर येणं गरजेचं होतं. आणि मला वाटतं की आज गृहमंत्र्यांपर्यंत जेव्हा ही नावं जातील तेव्हा खऱ्या अर्थानं गृहमंत्री सुद्धा त्याचा तपास काढतील, त्यांची चौकशी करतील. आणि त्यांनी गृहमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे जनतेला की संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकतर कुणाला माफ करणार नाही, जी काय आहे ती पारदर्शक चौकशी आम्ही करू, त्याचा छडा लावू. खंडणी प्रकरणात सुद्धा गृहमंत्र्यांनी तेच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतंय की सगळ्याच पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आम्ही नावं दिली आहेत त्या संदर्भात गृहमंत्र्यांनी दखल घेऊन या बीड जिल्ह्यातून त्यांची बदली करणं गरजेचं आहे. तर या प्रकरणात या आधी सुद्धा तुम्ही एक खुलासा केला होता की वाल्मिक कराड हा स्वतः 15 आणि 17च्या आसपास जवळपास नाशिकमध्ये होता. त्या सगळ्यानंतर अण्णा मोरेंचं एक प्रकरण तुम्ही बाहेर काढलं. ह्या सगळ्या प्रकरण नेमकं आता कुठे? आता वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे मी मध्यंतरी सांगितलं की त्याचं आध्यात्मिक कनेक्शन आहे. तेव्हा तो जेव्हा फरार होता तेव्हा दिंडोरीच्या अण्णासाहेब मोरे, ज्यांना गुरु माऊली म्हटलं जातं, त्यांच्या आश्रमात 15 डिसेंबरला आणि 16 डिसेंबरला तो मुक्काम आला होता आणि 17 डिसेंबरला तो त्या आश्रमातून बाहेर निघालेला आहे. याच्यानंतर जेव्हा CIDची टीम डिसेंबरच्या एंड किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे वाल्मिक कराड सरेंडर व्हायच्या आधी जेव्हा तिथे आश्रमावर पोचली तेव्हा त्या CCTV कॅमेरामध्ये तिथं त्यांना वाल्मिक कराड दिसलेला होता. त्या केंद्रातून असं सांगण्यात आलं अण्णा मोरेंच्या चिरंजीवांकडून, आबासाहेब मोरेंकडून की त्यांचा आणि वाल्मिक कराडांचा काही संबंध नाही किंवा वाल्मिक कराड हा 16 डिसेंबरला सप्ताह जो चालू होता त्याच्यात गर्दीमध्ये दर्शनाला आलेला होता. पण मला वाटतं की आबासाहेब मोरेंची सगळे कुटुंबीय हे पूर्णपणे खोटं बोलतायत. कारण वाल्मिक कराड फरार असताना वारंवार टीव्हीवर होता, टीव्हीवर त्याचे फोटो होते. अशा वेळेला तो गर्दीत जाणार आहे का, गर्दीत जाऊन दर्शन घेणार आहे का? तर हे पूर्णपणे ते खोटं बोलतायत. 15 आणि 16 तारखेचे जे CCTV फुटेज जो DVR CIDने जप्त केलेला आहे, मी CID ऑफिसरना हीच विनंती करेन की आपण या बाबतीत अजूनही अण्णासाहेब मोरे किंवा आबासाहेब मोरे त्यांचे कुटुंबीय यांचा जबाब घेतला का, यांची चौकशी अजून का नाही केली? मग या DVR मध्ये उद्या काही हे लपवण्याचा प्रयत्न होतोय का, हे सुद्धा आम्हाला म्हटलं पाहिजे. आणि अण्णासाहेब मोरे हे सातत्यानं वादग्रस्त जे आहेत ते आपण बघितलं की अनेक आरोप त्यांच्यावर झालेत. आमच्याकडे सुद्धा ही जेव्हा माहिती आली तेव्हा काही महिला सुद्धा ज्या आहेत त्या लैंगिक शोषणाचे त्यांनी आरोप केलेले आहेत. माझ्याकडे काही त्यांनी पुरावे दिलेले आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा लवकरच जे आहे तो मोठा खुलासा किंवा पुराव्यासहित मी समोर येणार आहे. काही दिवस आम्हाला प्रतीक्षा करायला याच्यासाठी लागली कारण जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषदेनंतर अनेक महिलांवर जो आहे तो दबाव आला, अनेक महिलांना जे आहे ते बाहेर न पडण्याचे जे आहे ते आदेश देण्यात आणि म्हणूनच काही दिवसांनंतर या प्रकरणात पुराव्यासहित अण्णासाहेब मोरेंचा जो पर्दाफाश जो करायचा, बऱ्याच भक्तांना कदाचित त्यांची अंधश्रद्धा असू शकते, ते गुरुमाऊली म्हणून किंवा गुरु म्हणून त्यांच्याकडे बघत असतात, परंतु बऱ्याच महिलांबाबतीत जे आहे ते त्यांनी चुकीचे प्रकार केलेले आहेत आणि ते कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेले आहेत आणि ते जे काही कैद झालेले आहेत व्हिडिओ किंवा ऑडिओ ते सगळे आमच्याकडे मिळालेले आहेत. त्यामुळे या संदर्भात सुद्धा लवकरच मी जी आहे ती पत्रकार परिषद घेणार आहे. पण त्याच्या आधी वाल्मिक कराडशी संबंधित जे आरोप झालेले आहेत, जसं आपण पुण्यात बघितलं की एक माजी नगरसेवक, त्यांचा संबंध आहे नाही मला माहित नाही, परंतु त्यांची जी चौकशी आहे ती करण्यात आली. मग अण्णासाहेब मोरे हे गुरुमाऊली आहेत, हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत किंवा BJP पक्षाशी संबंधित कनेक्शन आहे किंवा BJP पक्ष जो आहे तो हिंदुत्ववादी संघटना, मठ किंवा अशा धार्मिक लोकांना पाठीशी घालतो म्हणून अण्णासाहेब मोरेंचा जबाब घेतला नाही का? अण्णासाहेब मोरेंना पाठीशी घातलं जातंय का? आणि वाल्मिक कराडला जे काही वास्तव्य दिलं गेलं, आश्रय दिला गेला, आपण असं कायद्यामध्ये वाचलेलं आहे की एखादा व्यक्ती जेव्हा मोठ्या आरोपांमध्ये फरार असतो आणि त्याला जर कोणी आश्रय दिला आणि त्याचे जर पुरावे मिळाले तर त्याला सहआरोपी करता येतं किंवा त्याच्यामध्ये त्या कटामध्ये तो सामील आहे असं म्हणण्यात येतं. आणि म्हणूनच अण्णा मोरेंची चौकशी होऊन तो जो DVR आहे त्याच्यातले सगळे पुरावे जे आहेत ते नीट तपासून मला वाटतंय अण्णासाहेब मोरे जे गुरुमाऊली आहेत त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात यावं. ताई, आपण असं म्हणू शकतो का की वाल्मिक कराड आपण जर पाहिलं जेव्हापासून फरार होता तेव्हापासून त्यांनी देवदर्शनं खूप केली, म्हणजे आधी खूप पापं करायची आणि नंतर मग पापं धुवायची कामं करायची, अशा पद्धतीचं काही? मला असं वाटतंय की आपण वाल्मिक कराडचा प्रत्येक फोटो जर बघितला
तर देवाचा जो अष्टगंध आहे तो पूर्ण असा कपाळावर भरलेला आहे. म्हणजे आपण किती सभ्य आहोत, आपण किती धार्मिक आहोत असं दाखवायचं. आणि या धार्मिकतेच्या मागे मात्र पूर्णपणे पाप लपवण्याचं काम अशा पद्धतीनं खंडण्या मागणं, खून करणं, कोणाला लुटणं, आपण बघितलं असेल त्यांची जी टोळी आहे. म्हणजे मला वाईट याचं वाटतं की आपण म्हणतो की युवकांच्या हातामध्ये हा भारत आहे, युवकांच्या पुढे जाण्याने ह्या महाराष्ट्राचं भलं होणार आहे. आणि तेच युवक अगदी 20शीतले, 22शीतले, 25शीतले, 30शीतले युवक जे आहेत त्यांच्यावर वेगवेगळे हाफ मर्डरचे गुन्हे दाखल होत आहेत. म्हणजे अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तरुण या खंडणीच्या प्रकरणात आहेत. तर तरुणांना जे आहे ते गुन्हेगारी मार्गाकडे नेण्याचं सुद्धा काम जे आहे ते वाल्मिक कराडने केलेलं आहे. आणि मला वाटते की मग हे कुठंतरी ही सगळी काही पाप, हे जे काही त्यांचं होतं की बऱ्याच संपत्तीचं कनेक्शन आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या बाहेर येऊ नयेत म्हणूनच ते कदाचित धार्मिक असतील, मला नाही म्हणायचं नाहीये, परंतु मी फार काही धार्मिक असल्यावर उद्या जे काही आरोप होतील ते धार्मिकतेच्या नावाखाली मात्र मागे घेतले जातील किंवा जास्त काही चिखल उडणार नाही. याच्यासाठी मला वाटतं की कदाचित ते तशा पद्धतीचा जो धार्मिकतेचा आव जो काय आणत होते तो आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये. ताई, काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की वाल्मिक कराड यांना तुरुंगातून थेट डायरेक्ट अगदी म्हणजे मध्यरात्राच्या सुमारास त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर तुम्हीच असं म्हटला होतात की म्हणजे तुम्ही दावा केला होतात की कदाचित वाल्मिक कराडला ठार केलं जाऊ शकतं. अजूनही असं वाटतंय? हो, 100%. वाल्मिक कराड आपण बघितलं असेल, 1.5 महिना महाराष्ट्रामध्ये एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिकचं कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन, मगाचं आध्यात्मिक कनेक्शन, या गुंडांच्या टोळ्या, आज पोलिसांची जी लिस्ट जाहीर झालेली आहे, उद्या हे पोलीस सुद्धा, अनेक पोलीस यातले जे आहेत ते त्यांना सपोर्ट करणार आहेत. आणि मग याच्यामध्ये जर वाल्मिक कराडचं नाव आपल्यापर्यंत पोहोचू नये असं जर वाटत असेल तर मला वाटतं की आणि धनंजय मुंडेंचा सुद्धा संबंध त्यांच्याशी बऱ्याच वेळा जोडला गेलेला आहे किंवा आहेच हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग हे पूर्णपणे प्रकरण जर त्याला पूर्ण विराम द्यायचा असेल तर वाल्मिक कराडला जे आहे ते वैद्यकीय कारण देऊन संपवू शकतात असं मी म्हटलेलं होतं. आणि मी अजूनही ठाम आहे, कारण आपण बघितलं की त्याला स्लीप ॲपनिया नावाचा सुद्धा आजार आहे. स्लीप ॲपनिया म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघतो की झोपेत असताना सुद्धा कधी कधी तो व्यक्ती श्वास घेण्याचा सुद्धा विसरतो. आणि मग कदाचित उद्या कोठडीमध्ये तो जर झोपलेला असेल तर उद्या श्वास घ्यायला विसरला म्हणूनही कोठडीत त्याचा मृतदेह आढळला असाही खळबळजनक दावा किंवा पोलीस असा आरोप करू शकतात. म्हणून माझी अजूनही शंका, अजूनही भीती अशी आहे की वाल्मिक कराडचं जे काही कनेक्शन आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये समोर आलंय. काळे कारनामे समोर आलेले आहेत, अनेक खुनाची प्रकरणं बाहेर येत आहेत, संपत्तीची प्रकरणं बाहेर येत आहेत. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल, याला पूर्ण विराम द्यायचा असेल तर वाल्मिक कराडचा गेम होऊ शकतो. त्याला कायदेशीर पद्धतीनं, मग ते वैद्यकीय कारण देऊन असेल किंवा काही असेल, त्याला जे आहे ते संपवण्याचं कारस्थान होऊ शकतं. गेम होऊ शकतो असं ताई तुम्ही म्हणताय, कोणाकडून होऊ शकतो? मी हे सांगते की शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या त्यांचं काम करतायत. आमचा विश्वास नाही असं म्हणता येणार नाही, परंतु आपण जर शासकीय यंत्रणांचा विषय घेतला तर ज्या शासकीय यंत्रणा वाल्मिक कराडला शोधत होत्या तर त्या वाल्मिक कराड तर नाशिकमध्येच होता. नाशिक काय बिहारमध्ये नाही आहे, नाशिक काय अमेरिकेमध्ये नाही आहे. मग नाशिक हा बीडच्या जवळचा जिल्हा असून सुद्धा पोलिसांना तो सापडला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तो वास्तव्यास होता. पुण्यामध्ये तो स्वतः सरेंडर करतो. मग पुण्यामध्ये होता हे आदल्या दिवशी सांगत होते की पुण्यामध्ये सरेंडर होणार आहे. एवढं सगळं माहीत असून सुद्धा पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही? मग शासकीय यंत्रणांवर असलेला जो विश्वास आहे तो थोडासा जो आहे तो कुठंतरी प्रत्येकाचा त्यावेळेला कमी झालेला आहे की इतका मोठा गुन्हेगार डायरेक्ट सरेंडर होतो, स्वतः तिथं हजर होतो, त्याला पोलीस का अटक करू शकले नाहीत? आणि मग अटक जर त्यांनी त्यावेळेलाच केली असती तर निश्चितच लोकांचा या यंत्रणेवर जो आहे तो विश्वास राहिला असता. परंतु मला वाटतं की मग या शासकीय यंत्रणा किंवा राजकीय जे काही त्याचे लागेबांधे आहेत, राजकीय लागेबांधे जे काही आहेत त्याच्यामध्ये अजून धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो घेतला गेलेला नाहीये. आणि मग राजकीय कनेक्शन जे आहे ते आता फक्त आपण आरोप करतोय, परंतु अजितदादांचं अजूनही म्हणणं आहे की कुठला पुरावा मिळालेला नाहीये. मग तो पुरावा मिळायच्या आधीच मला असं वाटतं की राजकीय कनेक्शन किंवा राजकीय कुठल्या काही लोकांकडून आदेश देऊन जे आहे तर त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
ताई, या प्रकरणात जेव्हापासून तुमची एंट्री झाली आहे किंवा आपण बघतोय की या प्रकरणाचं कव्हरेज करणारे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना सुद्धा धमक्या येणं असेल, कमेंट्समध्ये ट्रोलिंग असेल, तुम्हाला सुद्धा या ट्रोलिंगचा खूप जास्त परिणाम सध्या भोगावा लागतो? जेव्हा आपण एखाद्या प्रकरणाविषयी बोलत असतो तेव्हा त्याचे काही विरोधकही असतात आणि या प्रकरणामध्ये मी जेव्हापासून बोलतीये तेव्हा धनंजय मुंडे समर्थक, वाल्मिक कराडचे समर्थक हे ट्रोलिंग करतायत. बरं, आम्ही तर जे काय आहे ते पुराव्यासहित बोलतोय, नावं देऊन आम्ही जी आहे ते यादी डिक्लेअर करतोय. बरं, जे आरोप आम्ही केले की तो वास्तव्यास होता, तिथल्या केंद्राकडूनही आपण बघितलं की त्याला पुष्टी मिळाली होती की तो आलेला होता. हे सगळे आरोप असताना सुद्धा ट्रोलिंग होणं, मला वाटतं की ट्रोलिंग करून मग आपली बाजू किती खंबीर आहे, वाल्मिक कराडच्या बाजूने आम्ही किती समर्थक आहोत, धनंजय मुंडेंचं अजूनही राजकीय वजन किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांचे कार्यकर्ते या माध्यमातून करत असतात. आणि राहिला पत्रकारांचा प्रश्न, पत्रकार आपण बघतोय की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितलं जातं आणि पत्रकार गेले 1.5 महिना ज्या पद्धतीने हे प्रकरण लावून धरतायत, मला वाटतं की जे काही ओपन होत नव्हतं, ओपन होणार नव्हतं, ज्याच्यावर पांघरून घालायचं होतं, जे सगळं जे आहे ते पत्रकारांच्या माध्यमातून जे आहे ते ओपन होतंय. मी सगळ्या पत्रकारांचं अभिनंदन करेन की आपण हे प्रकरण जे आहे ते लावून धरलेलं आहे, तडीस नेणार आहात. आणि याच वेळेला जेव्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे समर्थक जेव्हा पत्रकारांना सुद्धा घाणेरड्या भाषेत बोलतात, ट्रोलिंग करतात, तर मला वाटतं की कुठंतरी पत्रकारांमुळे या सर्वांची पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणूनच पत्रकारांवर जे आहे ते अशा पद्धतीच्या खालच्या पातळीवरच्या टीका किंवा ट्रोलिंग करण्याचं जे प्रमाण आहे ते धनंजय मुंडे समर्थक आणि वाल्मिक कराडचं वाढलेलं दिसतंय. ताई, तुम्ही म्हटलं होतं ते ट्रोलिंग जर थांबलं नाही तर मी स्वतः बीडला येऊ शकते, जायचा काही प्लॅन आहे? 100% बऱ्याच प्रकरणांमध्ये परळीला किंवा बीडला जाणं गरजेचं आहे. आज सुद्धा आम्ही पोलिसांची जी यादी जाहीर केली ती आम्ही गृहमंत्र्यांना तर पाठवणारच आहोत, परंतु तिथे जे नवीन SP आलेत त्यांच्या सुद्धा कानावर घालणं गरजेचं आहे, त्यांना भेटणं गरजेचं आहे. आणि परळीत अनेक असे काही प्रकार आहेत की जे उघडकीसच आले नाहीत, तर मला वाटतं की परळीत जावं लागेल. फक्त कधी जावं लागेल, मला वाटतं की ते लवकरच जी काही मी कधी परळीत जाणार आहे याची घोषणा मी करेन आपल्याला. ताई, अनेक गौप्यस्फोट करताय, अजून किती माहिती? अजून बरीच माहिती आमच्याकडे आलेली आहे. अगदी त्यांच्या अजून संपत्तीची आलेली आहे, काही त्याचे जे कोणी समर्थक आहेत, अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे, त्यातल्या काही फिर्यादींना गायब केलेलं आहे. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या माझ्याकडे माहितीने आलेल्या आहेत. आणि जसा जसा तो मुद्दा माझ्याकडे पूर्णपणे पुराव्यासहित अभ्यासासहित असेल तसे तसे जे आहेत ते मी बाहेर ही प्रकरणं आपल्याकडे देणार आहे. नक्कीच आपण बघतोय की तृप्ती देसाई माझ्या बरोबर होत्या. जसजसे माझ्याकडे पुरावे येतील, फिर्यादी येतील, तक्रारी येतील, तसतशी या प्रकरणातली नवनवीन खुलासे, धक्कादायक गौप्यस्फोट मी करताना पाहायला मिळेल असं त्या म्हणतात. त्याचबरोबर जे ट्रोलर्स आहेत त्या ट्रोलर्सला रोखण्यासाठी सुद्धा स्वतः त्यांना बीडला जावं लागलं तरी बीडला सुद्धा जाण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे. सध्या आपण बघतोय की आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा खुलासा तृप्ती देसाई यांनी केला. 26 पोलीस अधिकाऱ्यांची नावं जाहीर केलेली आहेत. त्यामुळे खरंच आता या पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार का? गृहमंत्री या सगळ्यामध्ये दखल घेऊन कुठेतरी तृप्ती देसाईंची भेट घेणं असेल किंवा मग या सगळ्याच हे जे कोणी पोलीस आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्या बदल्या करणं असेल, हे सगळं मनावर घेऊन सगळं होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.